डॉक्युमेंटेशन पूर्ण झालं होतं, निघाचा दिवस जवळ आला होता. पण माझ्या डोक्यात एकच विचार सुरू होता, ती खरंच येणार आहे का? मी पुन्हा तिला विचारलं आणि निघायच्या शेवटच्या 5 मिनिटात ती म्हणाली, चला जाऊया मग आपल्या घरी. बस त्या एका वाक्यात सगळा थकवा गायब झाला. दिल गार्डन गार्डन हो गया. मी लगेच पैसे काढून आणले. 2 दिवस आधीच भांडी पोत्यात भरून ठेवली होती. मिक्सर दुरुस्त करून आणला होता. घरातून चटणी, तेल, भांडी, मिक्सर सगळं घेऊन आम्ही निघालो. 2 पोती, 3 बॅग्स, 2 सॅक आणि त्या सगळ्यासोबत मोठी स्वप्न. रिक्षाने बसस्टँडवर पोहोचलो. अक्कलकोट एस टी मिळाली. गगनबावडा घाटातून जाताना संध्याकाळचं दृश्य भारी दिसत होतं. थकवा होता, पण मनात एक्साइटमेंट जास्त होती. कोल्हापूरला पोहोचलो तेव्हा सामान बघून दमायला झालं. पण तिथे एक दादा भेटला. आजही आठवतं, अनोळखी माणूस पण देवासारखा मदतीला आला. त्याने आमचं सर्व सामान ट्रॅव्हल्समध्ये ठेवायला मदत केली. रात्री ट्रॅव्हल्स सुरू झाली. कधी झोप लागली कळलंच नाही. पहाटे 5 वाजता आम्ही निगडीजवळ पोहोचलो. त्यावेळची चमकणारी सिटी, गार हवा आणि तिची शांत साथ सगळंच नवीन होतं. रूमवर आलो. दोघंही दमलो होतो. थोडा वेळ शांत बसलो. रूम छोटी होती, सामान खूप होतं आणि स्ट्रगल तर सुरूच होता. पण त्या दिवशी पहिल्यांदा मनातून एक फिलिंग आली, आता काहीही झालं तरी चालेल, कारण आता मी एकटा नाही. आणि खरं सांगायचं तर त्या छोट्याशा रूममध्ये आमचं खरं आयुष्य सुरू झालं.